तुम्हाला माहितीये, हम्पीतल्या या मंदिरात मूर्तीच नाही. दिवसभराच्या भटकंतीनंतर आम्ही चाललोय तुंगभद्रा नदी किनारी असणाऱ्या विजय विठ्ठल मंदिरात. असं म्हटलं जातं की विजयनगरचा राजा कृष्णदेवराय हा विठ्ठलाचा निस्सीम भक्त होता. म्हणून मग 15व्या शतकात बांधलेल्या या मंदिरात त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती स्थापन केली. पण कालांतराने संत भानुदास यांनी ही मूर्ती पुन्हा पंढरपुरात नेली आणि आता या मंदिरात मूर्ती नाही. या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथं असणारे म्युझिकल पिलर. या संगीतमय खांबांना हात लावल्यानंतर यातून सूर निघतात. आणि या मंदिराच्या प्रांगणात उभा आहे एक असा रथ जो दगडांपासून बनवला आहे आणि आपल्याकडे असणाऱ्या 50 रुपयाच्या नोटेवर आपलं स्थान मिळवून आहे. असं म्हणतात की एकेकाळी हा रथ चालत असे आणि आता एका दंतकथेनुसार असं म्हटलं जातं की आता जर हा रथ चालला तर जग थांबेल. या मंदिरातील कोरीव काम बघून थक्क व्हायला होतं. त्यानंतर आम्ही चाललो हम्पीच्या गर्दीपासून दूर असणारं हे अच्युतराया मंदिर बघायला. परकीयांनी केलेल्या आक्रमणांचे थेट पुरावे इथे सापडतात. विजयनगर साम्राज्याचा राजा अच्युतराय यांच्या काळात बांधलेलं हे मंदिर. आणि कधी हम्पीला आलात तर सूर्यास्त बघायचं हे ठिकाण कधीच मिस करू नका. हम्पीचा दिवस संपतो आणि खरी जादू सुरू होते ती म्हणजे ह्या मातंगा पर्वतावर. थोडासा कठीण चढ, दगडांमधून काढलेली वाट आणि वर पोहोचताच दिसणारं हे मोकळं आकाश. सगळा थकवा क्षणात गायब. आणि मग महेश दादाकडून मस्त कडक चहा घेतला आणि या सुंदर सूर्यास्ताचा आनंद घेतला. सूर्य हळूहळू मावळतीकडे झुकतो. हम्पीचे भग्न अवशेष, विरूपाक्ष मंदिर, तुंगभद्रा नदी सगळं काही सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघतं. सूर्य मावळतो पण मनात हम्पी कायम उजळून राहते. आणि हा सुंदर क्षण मी कॅमेऱ्यात कैद केला.